अहो धर्म बुडवला हो आमचा त्यांचा. त्याने आमचा धर्म बुडवला. आमचा हिंदू धर्म आता खतऱ्यामध्ये आहे. हे लोक हिंदू धर्म बुडवायला निघाले आहेत. हिंदू धर्माची निंदा नालस्ती करतायत. असे बिंबीच्या देठापासून कोकलणारे लोक आहेत कुठे? त्यांच्या कुठे मागमूस दिसत नाही. बुडवला बुडवला म्हणणारे. अरे हिंदू धर्माला जर कोण बुडवणार असेल तर तो हिंदूच असेल. दुसऱ्या धर्माची लोक कशाला तुमचा धर्म बुडवतील? का बुडवतील? काय त्यांना त्याची देणं घेणं आहे? पण तुमचे मात्र हे बुवा बाबा महाराज हे मात्र तुमचा धर्म बुडवणारे नक्की. हिंदुस्थानची खासियत काय आहे? ही असली प्रकरणं रोज येतात रोजच. गरम गरम असेपर्यंत ते दिसतात मार्केटमध्ये. 8-15 दिवस महिना होऊन गेला की हे कुठल्या बास्तानात गुंडाळून ठेवतात काय माहित. लोकही विसरतात. आणि राजकारण्यांची तर तीच अपेक्षा असते की लोकांनी लवकरात लवकर या गोष्टी विसरून जाव्यात. हे असंच जर चालत राहिलं तर तुम्हाला धर्माच्या नावाने बोंब मारण्याची गरजच नाही. या खरात बाबाचं प्रकरण झाल्यापासून एकही हिंदुत्ववादी पुढारी पुढे येऊन बोललेला नाही. याच्या मागचं कारण काय? काय समजायचं काय याच्या मागचं? खरात बाबाने जे पण काय चाळे केले किंवा आता माझ्या डोक्यात एक किडा फडफडतोय तो मी तुमच्यावरून पोहोचवणार आहे. ज्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या राजकारण्यांच्या बायका त्याचा प्रसाद घ्यायला जे गेल्या, त्यांची भेट घ्यायला गेल्या खरात बाबाची, त्यांच्या नवऱ्यांच्या डोक्यात आता एक भुंगा थैमान घालत असेल कुठला तो मला ना काय विचारू. कारण तो बाबा होता. मग त्या बाबाकडे ह्या बाया गेल्या होत्या. पॉश व्हाईट कॉलर. त्यांच्या नवऱ्यांच्या डोक्यात आता एक भुंगा असेल ना संशयाचा. तो आता त्यांना जगू देईल मरेपर्यंत. म्हणून म्हणतो धर्म बुडवायला दुसऱ्याची गरज नाही. तुमचीच लोक ते काम करतायत. आमच्या कोकणात एक झरे बाबा होता. हा आता खरात बाबा. महामुनी आसाराम बापू तो तिकडे राम रहीम. तरी गोष्ट शर्मेची आहे. इतर धर्मियांचा एखादा बाबा जर असता तर तुम्ही अकांड तांडव एक केलं असतं. आता का तुम्ही मुख घेऊन गप्पात? नेमकं प्रकरण काय? नेमकं प्रकरण काय? आणि हे तरी काय आहे? 4-8 दिवस गरगरेल, शांत होईल, संपून जाईल, लोक विसरून जातील. कुणी विचार केलाय का याबद्दल? किंवा कोण विचार करणार आहे का? तुम्हाला काय वाटतं की तुम्ही सुद्धा आळीमिळी गुपचिडी गेलाय? स्पष्ट बोलायचंच नाही. का नाही बोलायचं? व्यक्ती स्वतंत्र आहे. पण तुम्ही नाही बोलायचं. कारण ज्याचे हात अडकलेले असतात ते बोलत नसतात. मग तुम्ही त्यातलेच आहात का? सांगा बघू.